बाकी काही नाही ना सुनीता? नाही. अगं मॅडी, आपण इथे प्रत्येक टेबलावर त्या सेंटेड कॅन्डल्स ठेवत होतो ना? हो. मला वाटतं आपण परत ठेवूया. स्टोर रूम मध्ये असणार आहेत त्या. विश्वास जरा घेशील का? येस मॅम. ओके शुभ्रा. सॉरी मॅम. अगं म्हण मला शुभ्राज. मॅम शेफ म्हणत होते की आपल्या इकडे मंडे अँड थर्सडे फ्रेश भाज्या येतात, पण वीकेंडला थोडा क्राऊड जास्त असतो, सो अशा वेळी भाज्यांचा स्टॉक कमी पडू शकतो. मग आपण एक काम करूया, फ्रायडे नाईट आपण एकदा आपला भाज्यांचा स्टॉक चेक करत जाऊया आणि गरज वाढली तर सॅटर्डे मॉर्निंग एक लॉट मागवत जाऊया भाज्यांचा. येस मॅम, खरंच आहे, बरं पडेल. आणि काही प्रॉब्लेम? अजून ये शुभ्रा, अगं हे टेबल आहे ना, याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय ग. म्हणजे याच्यावर काही ठेवलं ना, ज्यूस कॉफी तर सांडतच. एक मिनिट. या टेबलाचं बुश केलंय, आपल्याला ते बदलावं लागेल, पण आपण घेऊ बदलून. आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत का? मॅम ऍक्च्युली आम्हाला आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते आणि तीही आम्ही आलटून पालटून घेतो, सो आम्ही एकत्र सुट्टी घेते तर चालेल का? नाही नाही, हा एक मिनिट, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. म्हणजे आपण 7 days a week सर्व्हिस अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो, त्यामुळे मी नवीन आहे म्हटल्यावर सगळंच ऐकेन असं नाही होणार. सॉरी मॅम. अरे सॉरी काय, उलट तुम्ही तुमच्या मनात जे काही येत आहे ना ते मनमोकळेपणाने बोलताय, हेच मला आवडतंय. पण डोंट वरी, आपलं रेस्टॉरंट बंद न ठेवता आपण तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या नीट ऍडजस्ट करूया. शुभ्रा, तू ना सेम टू सेम सरांसारखी आहेस. तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. थँक्यू मॅडी. पण खरं सांगू का, मी स्वतःही थोडीशी घाबरले. अगं हे सगळं खूप नवीन आहे माझ्यासाठी. येस, पण मला खूप मजा आली आज दिवसभर, आणि आता कधी एकदा मी घरी जाते आणि आईंना आणि सरांना हे सगळं सांगते असं झालंय मला. सो स्वीट ऑफ यू शुभ्रा. सॉरी, तू ठीक आहेस ना? तुम्ही माझ्यासाठी तुमची सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने करून दिली. तूही माझीच आहेस ना. शेवटी हे सगळं कोणाचं आहे असावं? शुभ्रा सोहमच तर आहे. आता सोहम थोडा अस्वस्थ आहे, बऱ्याच गोष्टींचा त्रास होतोय, आता त्याला पैशांची गरज आहे, तसं त्याच्या बोलण्यातून चक्क जाणवतंय. मग गरज आहे तेव्हा अडून बसायचं आणि नंतर म्हणायचं हे सगळं तुझंच आहे. असं करण्यापेक्षा आत्ताच त्याचं त्याला दिलं तर जास्त बरं नाही का? ते आपलाच तर मुलगा आहे तो.
बसायला सांगितलं? सांगितलं का बसायला? सोहम, गप्प बसायचं. आज फक्त मी बोलणार आणि तू आणि तुझ्या नवऱ्याने ऐकायचं. आज पटलंय मला. वेळ आली ना की माणसाचे दिवस असे फिरतात. बघा फिरले. माझेही आणि तुमचेही. मला ना तो दिवस आठवतोय जेव्हा आईने धक्के मारून घरातनं मला बाहेर काढलं होतं. आणि एक आजचा दिवस जेव्हा सगळं काही माझं आहे. तुमचं रेस्टॉरंट, तुमचं घर, तुमची सगळी प्रॉपर्टी आणि इनफॅक्ट तुमच्या खिशात आता जे काही पैसे आहेत ना ते सुद्धा माझे आहेत. आता माझं राज्य सुरू झालंय आणि ज्याचं राज्य त्याचे नियम. तुमच्या राज्यात ना खूप नियम होते. सकाळी लवकर उठ, जॉबला जा, कॉलेजला जा, हे कर ते कर. माझं असं काही नाहीये. माझ्या राज्यात फक्त एकच नियम आहे. ज्याला कोणाला इथे राहायचं असेल त्याने गेल्या काही दिवसात माझ्याशी जे काही चुकीचं वागलंय ना त्यासाठी माझे पाय धरून माझी माफी मागायची. आणि यापुढे मी सांगीन ते सगळं ऐकायचं. चला, त्या बदल्यात मी तुम्हाला 2 वेळेचे जेवायला देतो आणि दिवाळीचे 2 कपडे. 2. अरे तुला राहायचंय का इथे? चल एका पायावर उभा राहा. कान पकड. चल आता उठा बशा काढ. बस. गुड. आता तुम्ही सांगा, तुम्हाला राहायचंय का इथे? सोहम, माणसाकडे अचानक एकदम खूप पैसा आला ना की त्याची खरी नियत कळते असं म्हणतात. अर्थात मला तुझी नियत तुझ्याकडे पैसा नव्हता तेव्हाच कळली होती मला. हे असं काहीतरी तू कधीतरी करणार हे मला माहित होतं आणि तू केलंच. ही पैशाची मगरुरी, त्याचं असं हास्यास्पद प्रदर्शन तू खूप एन्जॉय करतोयस. करून घे. अरे हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी तुझे पाय धरणार नाही. मी तुझ्या समोर वाकणारही नाही. मग तू उठ म्हटलं की उठायचा, बस म्हटलं की बसायचा प्रश्नच येत नाही. मी अभिजित राजे आहे, तो माझ्याकडे जो पैसा आहे किंवा होता त्यामुळे नाही, तर माझ्या मनगटात जी धमक आहे ना त्यामुळे. काय ग, काय झालं? काकू, आई आणि सर आले होते का इथे? नाही ग,
का ग एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? मी आलेच. शुभ्रा तुम्ही आई आणि सरांना कुठे पाहिलं का? नाही आसावरी घरी नाहीये का? हा? नाही हो, ते मी आलेच. मला चालेल. तुम्हाला लागतंय का पाहायला? नाही नाही ठीक आहे ठीक आहे. हो ना, नक्की ना? हो. अहो हा भेळवाला किती दिवसात भेळ खाल्ली नाहीये, मला खूप आवडते. आत्ता खावीशी वाटते. हो चल खाऊया. चला सावकाश हं? हो, हो, बघा हो. दगडे लागतंय का नाही तुम्हाला? नाही 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 ये. भाऊ कशी दिली भेळ? 30 रुपये. दो दे ना. नाही नको एकच द्या. का? नाही मला अगं भूक नाहीये. अहो आता तर म्हणालात ना खाऊया म्हणून. ते तुझ्यासाठी. तुला तिखट भेळ आवडते ना भाऊ, जरा तिखट भेळ बनवा. खूप ज्यादा चटणी घाल ना. होत आहे. हा हा हा. ये लो. घ्या. नाही नाही तू 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 अहो एक घास घ्या ना. आधी तू. अहो माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. कशी आहे? तिखट आहे खूप. तू तिखट आवडते ना तुला? पाणी पाणी आहे का? पाणी आहे का? पाणी नाही तिथे भेटेल पाणी. मी आणतो लगेच आणतो. दादा साधं पाणी आहे का हो? हो ठीक आहे 20 रुपये. पैसे संपलेत काय करू? नाही हे नाही साधं फिल्टरचं पाणी. मी प्यायचं पाणी फ्री मध्ये जर द्यायला लागलो तर मी धंदा काय करू साहेब? हो. अरे कोणतरी मला मदत करा, हे एकट्याने मी कसं उचलू? अरे थोडा तरी मदत कर, हात कर. काय झालं काका? सामान ठेवायचं का? मी ठेवतो ना. अहो कशाला राहून दे. राहू द्या हो. म्हातारा माणूस आहे, त्याला मदत करायची. झालं का जा? अहो नाही नाही. अरे राहू दे राहू दे. अहो असं घ्या घ्या घ्या. दादा हे घ्या. ठीक आहे. पैसे संपले होते ना तुमच्याकडचे. अहो मला सांगायचं तरी मी रस्ता भेळेसाठी हट्ट केला. अरे पैसेच संपले, तुझे हट्ट पूर्ण करण्याचा हक्क कुठे संपलाय? अरे आज तुझ्या चेहऱ्यावरच्या लाख मोलाच्या आनंदापेक्षा मोठं या जगात दुसरं काहीच नसेल. पैशाचं काय घेऊन बसले? आता गेला तसा येईल, पण एक क्षण एन्जॉय कर. ते आज गेले तर परत नाही येणार. घे 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 घे, तिकीट लागलं ना तुला.
हा, बरोबर. साला मैं तो सांप बन गया, सांप बन गया ऐसा बन गया, साला मैं तो सांप बन गया, सांप बन गया ऐसा बन गया, सांप बन ए मंग्या, ऐसा बन गया। ए मंग्या उठ. ए कौन है? मंग्या, उठ. अरे मी विश्वास तुझं घर तिकडे, जा तिकडे. आ? तुझं घर तिकडे आहे, जा तिकडे. आपलं पण घर आहे. साला मैं तो सांप बन गया. तिकडे घर आहे, बजा. साला मैं तो सांप बन गया. सर मॅम या. या ना सर, या ना. हे लहानसं घर आहे माझं. जरा पसारा जास्त आहे. अरे तू एकटा राहतोस, पसारा होणारच ना. नाही पण छान आहे तुझं घर, विश्वास. हो खरंच. हो मॅम, राहू दे मी करतो. अरे मी करते ना तुला मदत, तू एकटा किती करणार बाळा. खरंच धाडू द्या, मी आवडतो सगळं. तुम्ही या बाहेर, या बाहेर, तुम्ही बाहेर बसा. अरे अरे असं काय करतोय विश्वास. मॅम या. अरे तुम्ही या, बसा इथे. या ते बस. अरे हो अरे विश्वास, अरे तू टेन्शन घेऊ नकोस रे बाबा, जे आहे ते सगळं ठीक आहे. हा, काळजी करू नको. बसतो. हो सॉरी सर, मी तुम्हाला पाणी देतेच विसरलो. अरे आलो. विश्वास ठीक आहे. केवढं करतोय हा मुलगा. काय सांगायचं आता. ठीक आहे सर. हा बस. मॅम ठीक आहे. अरे मी आलोच. सर. हे काय आता. हो सर, गरम पाणी आणलंय, पाय ठेवा, तुम्हाला बरं वाटेल. अरे नको रे बाबा, कशाला हे. अहो त्याने एवढं गरम पाणी आणलंय, एवढं तो म्हणतोय, ठेवा ना पाय थोडा वेळ पाण्यात, खरंच बरं वाटेल बघा तुम्हाला. काय सर मी आलोच. मॅम मी आलोच. अहो तो एकटाच एवढी धावपळ करतोय, मी जाऊन थोडी मदत करू का त्याला. नाही नको, तो उगीच कॉन्शियस होईल. बरं झालं त्याने आणलं पाणी ते, खरंच. हे काय आता. सर पाय दाखवा. अरे कशाला. हो सर, क्रीम लावतो, औषध लावतो, म्हणजे बरं वाटेल. अरे नको रे बाबा. विश्वास बाळा किती करतोयस रे आमच्यासाठी. मॅम, सरांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, त्याच्यासमोर एक काहीच नाहीये. सर आलोच आम्ही. हा. सर रात्र खूप झालीये. मॅम तर माझ्याकडे बेड, गाद्या, एसी असं काहीच नाहीये. हा पण जे आहे त्यात मी अंथरूण घातलंय. जर तुम्हाला काही त्रास झाला तर. अरे वेडायस का विश्वास तू. उलट आम्हाला आमच्या मुलाकडे आल्यासारखं वाटतंय. चला झोपूया. हो. तुला दमला असशील ना तू. चल झोपायला चल. सर मी इथेच झोपणार आहे. अरे का. मला आवडतं बाहेर झोपायला.
छान गार वारा असतो, मी झोपेन इथेच. अरे त्रास होईल बाळा तुला बाहेर झोपून. हो मॅम, कसला त्रास? काही त्रास नाही होणार. बरं हे घे, तांब्या भांड तुझ्यासाठी ठेव. हं? गुड नाईट. गुड नाईट. एवढे मोठे आमचे अभिजित सर, त्यांच्यावर आज काय वेळ आली. मॅम प्लीज तुम्ही घ्या ना. अरे नको विश्वास, तू कशाला उगीच नको तू खर्च केलास रे. हो मॅम, त्यात काय एवढं? दरवर्षी दिवाळीला तुम्ही आम्हाला गिफ्ट देतात ना, आणि तसंही मला बऱ्याच वर्षांपासून वाटत होतं की तुमच्यासाठी काहीतरी घ्यावं, पण आज ती संधी मिळाली आहे. मॅम, शुभ्रा मॅमने दिलं असतं तर घेतलं असतं ना. सर प्लीज. बर सर, हे तुमच्यासाठी. पाया पडतो. सुखी राहा, समृद्ध हो. सर, मॅम, आजपासून हे घर तुम्ही तुमचंच समजा, आणि मी तुम्हाला इथे काहीही कमी पडू देणार नाहीये. एक मिनिट विश्वास, तू यांना काय इथे राहा सांगतोयस? मला काय कळलं नाहीये. आई, अगं सरांनी आणि मॅमने काही कारणांसाठी हॉटेल आणि घर सोडलंय. आता ते आपल्या सोबतच इथे राहणार आहेत. म्हणजे आता ते तुझे मालक नाहीत? नाही, आता मी विश्वासचा मालक बिलक काही नाहीये. खरं तर आमच्याकडे आता काहीच नाहीये. आम्हाला ते सगळं सोडून आहे त्या कपड्यात घर सोडावं लागलं. मग कुठं जाणार आहात तुम्ही? आई, कुठे काय, आपल्या सोबत इथे राहणार. अरे इथे राहायला कुठे जागा आहे? ते घर किती छोटं आहे विश्वास. अहो ताई, खरंच काळजी करू नका, आम्ही तुम्हाला जास्त त्रास नाही देणार. किती देणार? किती दिवस थांबणार तुम्ही इथं? अजून थोडे दिवस ताई. दिवस थोडे असतात? देवा रे देवा, अरे 24 तास म्हणजे किती मिनिटं असतात? देवा, अरे माझ्या पोराच्या डोक्यावर आणखी कसलं ओझं टाकलंस रे देवा. एक आयतं खाणार नाही पोहोचू शकत इथं, दोन पाठ ठेवलीस. अरे अरे देवा रे. अगं असं काय करतेस? त्यांनी पोचलंय मला, आणि तुला सुद्धा. त्या बापाला पण दुसऱ्यांना मदत करायची खूप हौस होती. तुला आणि मला रिकामं ठेवून गेला, आणि आता तू पण तेच कर. मला सोड आणि यांना बघ. तू असं का बोलतेस? हे बघ, मी तुझ्यासाठी इतकी साडी आणली, तू बघ आणि सांग तरी कशी वाटली. बघू जरा तुमची साडी, जरा रंग बघते ना कसा आहे तो. हा, त्याची किंमत बघ. तेव्हा बघतोयस ना रे, माझ्या लेकाला माझी किंमत नाही. महागडी साडी तिला आणली. ही अगं तुझी साडी जास्त महाग आहे, आमची साडी मला सेल मध्ये मिळाली आहे त्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत. इथे यायलाच नको होतं. त्या आजारपणातच मेले असते आता बरं झालं असतं. नवऱ्याचं सुख नाही, पण आता मुलाचं सुद्धा सुख कोणीतरी ओरबाडून घेतलं. अहो ताई, असं काहीतरी अभद्र बोलू नका हो. विश्वास किती गुणी मुलगा आहे, किती प्रेम आहे त्याचं तुमच्यावर. मला काय वाटतं, त्याच्याकडून ना थोडी चूक झाली असेल. ही साडी ना तरी तुमच्याचसाठी आणली असेल, तुम्हीच ठेवा ती. मला नको, तुम्हीच घ्या ते ठेवून. सर, आई असंच बोलत असेल, तुम्ही या बसा ना. अरे नाही, ठीक आहे. हो सर, प्लीज प्लीज या. अरे राहू दे रे. हो सर, प्लीज बसा ना. ठीक आहे मॅम, तुम्ही पण या प्लीज, बसा ना. ओके, बसा. आई ग, माझी कंबर ग, आई ग, कंबर मोडलं रे. आई देवा रे. आई आई आई. नाही, तुम्ही बसा, मी बाहेर जाऊन बसते. आई ग. नाही, तुम्ही आराम करा, मला निघायचंच आहे. अच्छा, निघालात? बरं बरं बरं, असेच येत जा आधे मध्ये. हो, म्हणजे लगेच निघत नाही आम्ही, संध्याकाळपर्यंत नक्की जातोय. सर,
आसावरी मी आलेच हा. विश्वास दार बंद करते. विश्वास दार बंद कर. आई आई अगं अभिजित सर आहेत ते. अगं त्यांनी मला भांडी घासलेल्या पोरापासून एका हेड वेटर पर्यंत आणलंय. आणि तुला ज्या घरात राहायची अडचण होती ना ते घर घ्यायला सुद्धा पैसे त्यांनीच दिलेत. उपकार नाही केलेत, त्या बदल्यात तुला राबवून घेतलं ना की फुकटचे पैसे दिलेत. आई तुला कसली जाण नाहीये का आता? तू त्यांच्यासाठी मला नको बोलूस, तुला ते जवळचे की आई. आणि हे बघ आता त्यांच्याकडे काहीही नाहीये आणि एकदा का ते तुला जळूसारखे चिकटलेत की ते तुझी पाठ सोडणार नाहीत. आई तू काही काय बोलतेस? चुकीचं बोलत नाहीये मी, ते मला नको तिथे. अगं आई पण कायमचे नको आहेत. अहो मी काय म्हणते, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया का? म्हणजे उगीच आपल्यामुळे विश्वासमध्ये आणि त्याच्या आईमध्ये वादविवाद नको. नाही बरोबर आहे तुझं. आपली कोणाला अडचण नको व्हायला बॉ. माझा ऐकशील? आजचा दिवस थांब, मी काहीतरी कुठेतरी सोय करतो आपली राहण्याची. थांब मी आलोच. मुंबई का किंग कौन? सोहम कुलकर्णी. तुम्ही पण सांगताय मला खरंच. आई शुभ्रा तू कशी? शुभ्रा तुला कळलं कसं आम्ही इथे आहोत? मला नव्हतं माहिती, मला विश्वास भेटला त्याच्याकडनं कळलं तुम्ही निघालात तिथून, मग आले शोधत शोधत. कशी आहेस ग शुभ्रा? कशी असणार आहे तुमच्याशिवाय? तुम्ही तर दोघं गेलात ना निघून तिथून, पण दोन महत्वाच्या गोष्टी मागे ठेवून आला होता, ते घेऊन आले आता तुमच्यासाठी. नाही शुभ्रा, आम्हाला त्या घरातलं आता काहीही नकोय. या दोन गोष्टींना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हे बघा, हे तुमचे देव आणि मी.
आई तुमच्याशिवाय त्यांची फरफट होते हो त्या घरात. कसं वागू शकता तुम्ही दोघं असं? मी तुम्हाला या अवस्थेत बघू नये, तुमच्याबद्दल मला काही कळू नये म्हणून मला न सांगता आलात ना. पण तुम्ही दोघं इथे या अवस्थेत असताना मी सुखाने जगू शकणार आहे त्या घरात? मुलगी मानता ना मला तुमची, मग का तुम्ही असं परक्यासारखं वागलात माझ्याशी? शुभ्रा, आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता का बेटा. आमच्या बरोबर उगीच तुझी फरफट होणार असेल तर होऊ दे. मी आता तुमच्या बरोबरच राहणार आहे. मी ठरवून आले, मी नाही जाणार आहे तुम्हाला सोडून कुठे. तुमच्याशिवाय त्या घराची काय अवस्था झाली आहे माहितीये तुम्हाला? सोहमला नाही कळत आहे आता काही त्याने काय गमावलंय, पण मला पूर्ण जाणीव आहे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथे राहणार आहे, तुमच्या बरोबर राहणार आहे बस. शुभ्रा नको ग असा हट्ट करूस बाळा, ऐक ना माझं. ए शुभ्रा, शुभ्रा ऐक ना. हे बघ सर, मी नाही जाणार आहे. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. प्लीज, मी इथे राहणार आहे तुमच्या बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या बरोबरच राहायचंय ना? हो. ठीक, राहा. खरंच राहू? हो हो हो, खरंच. चला आपण जाऊया विश्वासकडे. शुभ्रा, विश्वासकडे नको बाळा. का पण? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जाऊया ना आपण.